नाशिक महापालिकेमध्ये 72 जागांचे स्पष्ट बहुमत खिशात असतानाही भारतीय जनता पक्षाची झोप उडाल्याचं चित्र सध्या दिसतंय. पक्षातील अंतर्गत गटबाजी, नाराजीचे नाट्य आणि शहराध्यक्षांच्या राजीनामा सत्रानंतर भाजपला स्वतःच्याच नगरसेवकांवर विश्वास उरला नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शुक्रवारी होणाऱ्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी पक्षानं सर्व 72 नगरसेवकांना तातडीनं अज्ञातस्थळी हलवण्याचा निर्णय घेतलाय. पक्षांतर्गत सुरू असलेली ही खदखद लक्षात घेऊन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये तातडीनं धाव घेतली. गुरुवारी सकाळी सर्व नगरसेवकांना भाजपच्या वसंत स्मृती या पक्ष कार्यालयात बोलवण्यात आलं. प्राथमिक बैठक आणि नाश्त्यानंतर सर्व 72 सेवकांना बसमध्ये बसवून इगतपुरीतील एका पंचतारकेत हॉटेलमध्ये रवाना करण्यात आले. बहुमतापेक्षा तब्बल 10 नगरसेवक अधिक असतानाही भाजपला आपल्याच नगरसेवकांना नजरकैदेत ठेवण्याची वेळ का आली असा प्रश्न आता उपस्थित होतोय. दरम्यान महापौर पदासाठी भाजपकडून हिमगौरी आडके यांनी उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्या विरोधामध्ये शिवसेनेचे ठाकरे गटाच्या सीमा पवार यांनी आव्हान उभं केलंय. उपमहापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून प्रवीण तिदमे, विलास शिंदे आणि राहुल दिवे हे तिन्ही उमेदवार रिंगणात असल्यानं ही लढत अधिक चुरशीची बनली आहे. विजय निश्चित मानला जात असला तरी भाजपमधील अंतर्गत विश्वासाला तडा गेल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. उद्याच्या मतदानात एखादा गनिमी कावा होतो की भाजप आपली सत्ता अबाधित राखतो याकडे केवळ नाशिकच नव्हे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.